मकर संक्रांतीसाठी तीळ, गुळ, शेंगदाणे वापरलेले खास 5 पदार्थ आपण करणार आहोत आणि त्यातील पहिला पदार्थ आहे शेंगदाण्याचे लाडू। तर हे लाडू अगदी मऊसूत, तोंडात विरघळणारे आणि अजिबात तुपाचा वापर न केलेले फक्त 2च साहित्य वापरून आपण करणार आहोत। याच्यासाठी इथे मी पाव किलो हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वाटीने म्हणाल तर 2 वाटी हे शेंगदाणे आहेत। यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे। हा गूळ वजनामध्ये आपल्याला पाव किलो घ्यायचा आहे आणि वाटीने म्हणाल तर 1 वाटी हा गूळ घ्यायचा आहे। हा गूळ आपल्याला बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी इथे मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेते। शेंगदाणे खूप मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिट हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। मस्त खमंग आणि खरपूस असे शेंगदाणे भाजले पाहिजेत। मध्यम गॅसवरती छान खरपूस हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। मस्त शेंगदाणे भाजलेले आहेत। तर आता हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत। शेंगदाणे काढून हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हवं तर शेंगदाण्याची साल काढू शकता, पण इथे साल न काढता मी हे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। तर या शेंगदाण्याच्या लाडूसाठी हा गूळ जो आहे मी चिरून घेतलेला आहे। तर गूळ आपल्याला इथे चिरून किंवा मस्त खिसून घ्यायचा आहे आणि गूळ अगदी छान मऊसूद आपल्याला घ्यायचा आहे। गुळाचे खडे किंवा गुळाची पावडर आपल्याला अजिबात वापरायची नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असा गूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि छान चिरलेला किंवा खिसलेला असावा। तर इथे मी वाटीने तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी चिरून घेतलेला गूळ किंवा वजनामध्ये पाव किलो शेंगदाण्यासाठी पाव किलोच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आता हा गूळ आणि हे शेंगदाणे दोन्ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर हे फक्त 2च साहित्य घालून अगदी मस्त आपले लाडू बनवून तयार होतात, पण तुम्हाला जर वेलची, जायफळ यामध्ये घालायची असेल तर ती तुम्ही घालू शकताय। तर आता हे मिक्सरला आपण छान फिरवून घेऊयात। हे मिश्रण मिक्सरला फिरवताना मध्ये मध्ये चमचाने छान मिक्स करून फिरवायचं आहे, म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं आपलं तयार होईल। तुम्हाला जितकं बारीक किंवा रवाळ हवं आहे किंवा दाणेदार असं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकताय। तर इथे मी हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण कसं झालेलं आहे तुम्हाला दाखवतेय। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद, अगदी परफेक्ट असं हे आपलं लाडूसाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि याचे लाडू अगदी सहज वळले जातात, तुम्ही बघू शकताय। तर आता हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेते। 1 थेंब सुद्धा तूप न वापरता फक्त 2 साहित्यात अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपल्या लाडूसाठी तयार झालेलं आहे। तर आता हे मिश्रण एकदा मी छान मिक्स करून घेते आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात। तर या मिश्रणाचे लाडू अगदी सहज वळले जात आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात। फक्त 2च साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने झटपट, अतिशय परफेक्ट, मऊसूद असे हे शेंगदाणे लाडू बनवून आपले तयार होतात। याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी बनवून घेते। अगदी सहज, सोप्या पद्धतीने, अतिशय झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात। तर इथे काही मिनिटांमध्येच हे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत। अगदी मऊसूद, तोंडात विरघळणारे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत। अगदी मऊसूद 2 महिने टिकणारे हे शेंगदाणे लाडू जरूर करून पहा। तर आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे तिळाची वडी। अगदी मऊसूद ही तिळाची वडी बनवून तयार होते आणि बनवायला अगदी सोपी आहे। झटपट अशी ही तिळाची वडी बनवून तयार होते। पहिल्यांदा केला तरी ही वडी चुकणार नाही, इतकी परफेक्ट अशी ही वडी बनवून तयार होते। तर यासाठी इथे मी 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 वाटी हा गूळ घेतलेला आहे। गूळ बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे आणि वजनामध्ये 100 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम शेंगदाणे आणि 150 ग्रॅम हा गूळ घेतलेला आहे। तर हे जे कोरडं मिश्रण आहे, जेवढं कोरडं मिश्रण आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। मग तुम्ही वाटीने मोजून घ्या किंवा मग वजनाने। तर ह्या शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केला तरी चालू शकतं। तर सगळ्यात आधी इथे मी तीळ भाजून घेणार आहे। तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती साधारण 1-2 मिनिटं भाजायची आहे। तीळ छान खमंग भाजली पाहिजे, त्याचा खमंगाचा वास यायला लागतो, छान तडतडायला लागते आणि त्याचबरोबर तीळ छान फुलून येते। तर तेव्हा समजायचं आपली तीळ छान भाजलेली आहे आणि तीळ एकसारखं मिक्स करत राहायचं, नाहीतर खाली लागू शकते। मध्यम गॅसवरती अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही तीळ भाजून होते। तीळ छान भाजलेली आहे, तडतडायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त फुलून सुद्धा आलेली आहे आणि याचा खमंग असा सुवास सुद्धा येत आहे। तर आता ही तीळ आपण काढून घेऊयात। तीळ काढल्यानंतर हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपण मध्यम गॅसवरतीच भाजून घेणार आहोत आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून होतात। शेंगदाणे मोठ्या गॅसवरती अजिबात भाजू नका, नाहीतर मग ते बाहेरून करपले जातील आणि आतून थोडेसे मऊसर राहतील। तर हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजले गेलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात। शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची मी साल काढून घेतलेली आहे। तुम्हाला साल काढायची असेल तर काढू शकता किंवा नाही काढला तरी चालेल। तर हे तीळ सुद्धा छान थंड झालेले आहेत आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेऊयात।
तर इथे आपण जो गुळ वापरणार आहोत तो अगदी छान मऊसूद असावा। गुळाचे खडे किंवा खरखरीत जो गुळ असतो तो आपल्याला अजिबात वापरायचा नाही किंवा गुळाची पावडर सुद्धा वापरायची नाही आहे आणि गुळ जो आहे छान आपल्याला बारीक चिरून किंवा खिसूनच वापरायचा आहे। तर इथे मी संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर मिक्सरला फिरवून घेताना मध्ये मध्ये चमचाने छान मिक्स करून मग फिरवायचं आहे, म्हणजे संपूर्ण मिश्रण एकसारखं तयार होईल। तर हे मिश्रण तुम्हाला जितकं बारीक हवं आहे किंवा हलकंसं रवाळ किंवा दाणेदार हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकताय। तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अगदी मस्त बारीक आणि हलकंसं रवाळ असं हे मी मिश्रण ठेवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अगदी मऊसूद हे मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे। तर आता हे संपूर्ण मिश्रण मी कढईमध्ये काढून घेते। ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे तीळ भाजून घेतले त्यामध्येच मी हे सगळं मिश्रण काढून घेते। आता गॅस मी चालू केलेला आहे, गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला अगदी 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती अजून 1 मिनिटभर आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत। तर फक्त 2च मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं, यापेक्षा जास्त वेळ अजिबात परतायचं नाही, नाहीतर आपली वडी कडक होऊ शकते। आणि गॅस सुद्धा अजिबात मोठा करायचा नाही। मध्यम गॅसवरती 1 मिनिट आणि अगदी मंद गॅसवरती 1 मिनिट एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे 1 मिनिट झालेला आहे, मध्यम गॅसवरती हे मी परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस अगदी मंद किंवा अतिशय बारीक करायचा आहे। बारीक गॅसवरती आपण अगदी 1 मिनिटभर परतून घेत आहोत। अगदी बारीक गॅसवरती 1 मिनिटभर पुन्हा एकदा हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा मस्त असा गोळा बनत आहे। असं झालं की ओळखायचं आपलं हे वडीसाठीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। गॅस आता मी बंद करते आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं ढवळून घेते। तर हे वडी बनवण्यासाठी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया। तर ज्या ताटामध्ये आपल्याला वडी थापायची आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे वडीचं मिश्रण यामध्ये आपण टाकूयात आणि छान असं हे थापून घेऊयात। तर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण कोमट झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत। मिश्रण पूर्णपणे थंड करून जर तुम्ही याच्या वड्या पाडला तर त्या वड्या व्यवस्थित पडणार नाही, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या आहेत। तर या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या डायमंड शेपमध्ये चौकोन अशा करू शकताय। तर इथे मी या मध्यम आकाराच्या वड्या पाडून घेते। तर हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि या वड्या बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशा या वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। अगदी मऊसूद तोंडात विरघळणाऱ्या आणि अतिशय सुंदर झटपट होणाऱ्या या वड्या आपल्या बनून तयार आहेत। तर अशा या वड्या जरूर करून पहा। तर तिसरा पदार्थ आपण करणार आहोत तिळाची पोळी किंवा मग गुळाची पोळी। मकर संक्रांतीला आवर्जून केली जाणारी मस्त अशी ही गुळाची पोळी आपण बघणार आहोत। अतिशय खुसखुशीत मस्त तोंडात टाकताच विरघळणारी, करायला अतिशय सोपी अशी ही आपण तिळाची पोळी किंवा मग गुळाची पोळी बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते। पीठ अगदी बारीक घ्यायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे आणि याच्याबरोबरच 1 वाटी मैदा मी घेतलेला आहे। तर हा मैदा सुद्धा मी चाळून घेतलेला आहे। तर ही पोळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी एक सिक्रेट गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ही गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ। तर 2 मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ यामध्ये घालते। चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1 पळीभर तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर हे तेल आपल्याला कडक किंवा गरम करायची काही गरज नाही, साधंच तेल आपल्याला इथे घालायचं आहे। पिठाला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा आपल्याला खूप सैलसर किंवा खूप घट्टसर करायचा नाही, मस्त मध्यम आणि अगदी मऊसूद असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर अगदी छान असा हा गोळा मळून झालेला आहे आणि आता याला थोडंसं तेल लावूयात आणि पुन्हा एकदा याला मळून घेऊयात। व्यवस्थित मळून झाल्यानंतर हा गोळा आपण 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण सारण बनवूया। तर यासाठी इथे मी 1 वाटी हे गावरान तीळ घेतलेले आहेत। वजनामध्ये हे 100 ग्रॅम मी तीळ घेतलेले आहेत। तर ही पोळी बनवताना शक्यतो आपल्याला गावरान तीळच वापरायचे, यामुळे पोळीला चव छान येते। यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणे किंवा वजनामध्ये 100 ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि वजनामध्ये 50 ग्रॅम हा किस आहे आणि याचबरोबर इथे मी अर्धी वाटी हे बेसन किंवा वजनामध्ये 50 ग्रॅम हे बेसन आहे। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला हा गुळ जो आहे, तर हा गुळ मी वजनामध्ये 300 ग्रॅम आणि वाटीने 3.5 वाटी हा गुळ घेतलेला आहे। गुळ अगदी बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे आणि गुळ अगदी मऊसूद आपल्याला असा घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असा हा गुळ हा आहे। तर इथे आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायची अजिबात गरज नाही किंवा गुळाचे खडे सुद्धा आपल्याला इथे वापरायचे नाहीत, असा मऊसूद गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे। तर सगळ्यात आधी इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत।
मध्यम गॅसवरती छान खमंग असे हे तीळ अगदी 2 मिनिटात भाजून होतात। मस्त खमंग याचा वास यायला पाहिजे, छान तडतडले पाहिजेत, मस्त असे फुलून आले पाहिजेत, म्हणजे आपले हे तीळ भाजले असे समजावे। तर इथे हे तीळ अगदी छान मस्त खमंग असे भाजलेले आहेत। तर हे तीळ मी काढून घेते आणि यामध्येच हे शेंगदाणे जे घेतले होते ते शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे छान खरपूस मस्त भाजून होतात। तर गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर या शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकताय। तर हे शेंगदाणे आता मी काढून घेते आणि आता हे खोबरं आपल्याला अगदी अर्धा मिनिट भाजायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर मग खोबरं जळू शकतं, कारण कढई खूप तापलेली आहे। आणि अगदी अर्धा मिनिटामध्ये आपलं हे खोबरं छान खमंग भाजून होतं, खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। तर हे खोबरं हलकंसं रंग बदलायला लागलेलं आहे। तर हे खोबरं आता आपण काढून घेऊयात। खोबरं काढल्यानंतर लगेच आपण बेसन भाजून घेणार आहोत। तर हे बेसन भाजण्यासाठी आपल्याला तूप तेल काहीच घालायची गरज नाही, कोरडं बेसन आपल्याला भाजायचं आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे बेसन आपलं छान खमंग असं भाजून होतं। याचा खमंग सुवासाचा यायला लागतो आणि हलकासा याचा रंग बदलतो, तेव्हा समजायचं आपलं हे बेसन छान भाजलेलं आहे। तर या बेसनाचा खमंग असा सुवास येत आहे, हलकासा रंग बदललेला आहे, मस्त असं हे बेसन भाजून झालेलं आहे। तर आता गॅस मी बंद करते आणि हे बेसन काढून घेते। तर इथे भाजून घेतलेले सगळे जिन्नस मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि या शेंगदाण्याची साल तुम्हाला हवी तर काढू शकता। तर इथे मी साल न काढता हे शेंगदाणे इथे वापरणार आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळ्यात आधी शेंगदाणे घातलेले आहेत, त्यानंतर तीळ खोबरं घालते आणि यामध्येच बारीक चिरून किंवा खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे आणि बेसन सुद्धा आपण यामध्येच घालणार आहोत। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर हे मिश्रण मिक्सरला फिरवताना मध्ये मध्ये चमचाने छान मिक्स करून मग मिक्सरला फिरवायचं आहे, म्हणजे सगळं मिश्रण छान एकसारखं आपलं बारीक तयार होईल। तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, मस्त एकसारखं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी मौसूद असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, सारण अगदी परफेक्ट आपलं हे तयार झालेलं आहे। तर हे सारण मी एका ताटामध्ये आता काढून घेते आणि छान एकसारखं करून घेते आणि यानंतर आपण याचा मस्त असा गोळा बनवणार आहोत। तर हा गोळा बघू शकता तुम्ही, अगदी मस्त पुरणाचा जसा गोळा बनतो तसा हा मौसूद गोळा बनलेला आहे। याच्या पोळे अगदी परफेक्ट बनवून तयार होतात। तर हे असं मिश्रण बनवून तुम्ही अगदी 2 महिन्यासाठी ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा याची पोळी बनवून खाऊ शकताय। तर हे जे आपण कणिक भिजवून ठेवलं होतं हे छान आता तयार झालेलं आहे आणि आता ही पोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर मैदा घेऊ शकताय, पण तांदळाच्या पिठीने जर तुम्ही पोळी लाटला तर मस्त बाहेरून खुसखुशीत होते। तर आता या कणकेची एक छोटीशी गोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थोडीशी आपण या तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घेणार आहोत। तर ही तांदळाची पिठी मस्त खसखशीत असते आणि त्यामुळे आपली पोळी मस्त खुसखुशीत अशी होते। तर अशी वाटी आपल्याला या कणकेची बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत। तर हे सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकताय। तर आता आपल्याला ही वाटी पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे। जसं आपण पुरणपोळी बनवताना किंवा मोदक बनवताना हे पूर्णपणे व्यवस्थित बंद करतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आणि जास्तीची कणिक काढायची आहे आणि हे वरचं तोंड व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि या पिठीमध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला एकसारखं हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आतील सारण छान एकसारखं पसरलं जाईल। अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पिठीमध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि आपण ही आता पोळी लाटून घेऊयात। तर या प्रकारे जर तुम्ही पोळ्या बनवला तर अगदी परफेक्ट पोळ्या बनतात आणि अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपल्या या पोळ्या बनून तयार होतात। पोळी लाटून झाल्यानंतर जास्तीची बाहेरून जी दिसणारी कणिक आहे ती आपल्याला एखाद्या सुरीने, कोरण्याने किंवा एखाद्या झाकणाने काढून घ्यायची आहे। त्यानंतर पोळी आपल्याला पुन्हा लाटून छान एकसारखी करून घ्यायची आहे। तर इथे अगदी परफेक्ट अशी आपली गूळ पोळी किंवा तिळाची पोळी बनवून तयार झालेली आहे। तर हा झाला पहिला प्रकार। तर दुसरा प्रकार अगदी सोपा मी तुम्हाला दाखवते पोळी लाटण्याचा। तर यासाठी आपल्याला जे आपण सारण बनवलेलं आहे ते सारण घ्यायचं आहे। जेवढ्या पोळ्या तुम्ही करणार आहात तेवढंच सारण आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी 4 ते 5 थेंब पाणी टाकून हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत। अगदी पुरणाचं जसं मिश्रण बनतं तसा गोळा या मिश्रणाचा आपला बनून तयार होतो। अगदी सॉफ्ट पुरणासारखं हे मिश्रण आपलं बनवून तयार होतं आणि आता आपण कणकेची वाटी बनवूयात आणि त्यामध्ये हे सारण आपण मस्त भरून घेणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने ही पोळी बनवू शकता। अगदी परफेक्ट पोळी बनते आणि जे साईडला जी कणिक जास्तीची राहते तर या पद्धतीने तुम्ही जर पोळी बनवलात तर हे सारण अगदी काठापर्यंत जातं, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीची कणिक कापून काढायची गरज पडणार नाही। तर पुन्हा एकदा हे मी व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे आणि सारण सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे। तर आता ही पोळी आपण लाटून घेणार आहोत।
तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी काठापर्यंत हे सारण पसरलेलं आहे। जास्तीची कणिक अजिबात काठाला राहिलेली नाही आहे। मस्त असं हे सारण पसरलं जातं। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या पोळ्या अशा बनवू शकताय। तर सारणामध्ये पाणी टाकताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत त्यामध्येच आपल्याला हलकंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर अगदी परफेक्ट अशा पोळ्या आपल्या बनवून तयार होतात। तर ही पोळी आता मी तुम्हाला भाजून दाखवते। मस्त अशी खमंग खरपूस आपली ही पोळी बनवून तयार होते। तर ही पोळी भाजताना दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। तुपावरती ही पोळी मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायची आहे। अगदी खुसखुशीत मस्त तोंडात विरघळणारी अशी ही पोळी आपली बनवून तयार होते। मस्त टम्म फुगलेली खुसखुशीत खमंग चवीची अशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण या पोळ्या बनवलेल्या आहेत। तर या पोळ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत आणि तुपासोबत अतिशय सुंदर लागतात। तर या पोळ्या जरूर करून पहा। तर आता चौथा पदार्थ आपण बघणार आहोत, मस्त कुरकुरीत तिळाची वडी। तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायची किंवा पाक चुकला याचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। अगदी झटपट काही मिनिटांमध्ये आणि फक्त 2च साहित्य वापरून मस्त चवीची ही कुरकुरीत तिळाची वडी आपण बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 वाटी हे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि तीळ शक्यतो आपल्याला इथे गावरानच वापरायचे आहेत। याची चव वडीमध्ये खूप छान लागते। पॉलिश केलेले तीळ शक्यतो वापरू नका आणि याबरोबर आपल्याला लागणार आहे साखर। तर इथे मी 1 वाटी ही साखर घेतलेली आहे। तुम्ही हे कुठल्याही भांड्याने मोजून घेऊ शकता। जेवढी तीळ घेतलेली आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। तर ही वडी करायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक तयारी करायची आहे, ती म्हणजे ज्यामध्ये किंवा ज्यावरती आपण वडी थापून घेणार आहोत त्याला आपल्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर लाटण्याला सुद्धा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। तर ही छोटीशी तयारी आपल्याला वडी करायला सुरुवात करण्यापूर्वी करायची आहे, कारण वडीचं मिश्रण पटकन घट्ट होतं। तर कढईमध्ये मी आता तीळ भाजून घेते। तर इथे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी 2 मिनिटे भाजून घ्यायची आहे। तीळ भाजल्याचा मस्त खमंग सुवास आला पाहिजे, मस्त तडतडली पाहिजे आणि छान अशी फुलून आली पाहिजे, म्हणजे समजायचं आपली तीळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे। फक्त 2 मिनिटांमध्ये आपली ही तीळ मस्त खमंग भाजून होते। तर ही तीळ भाजून झालेली आहे, ही मी आता काढून घेते। तर ही तीळ मी आता पूर्णपणे थंड करायला ठेवते आणि याच कढईमध्ये आपण जी साखर घेतली होती ती साखर घालायची। तर आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे किंवा यामध्ये तूप पाणी घालायची अजिबात गरज नाही। तर ही साखर आपण थोडीशी पसरवून घेणार आहोत। गॅस सुरुवातीला थोडासा मी मोठा ठेवलेला आहे आणि साखर वितळायला सुरुवात झाली की गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि लगेचच या साखरेला ढवळून घ्यायचं आहे। तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे वितळली पाहिजे तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। सगळी साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान ढवळत राहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय संपूर्ण साखर वितळलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये जी आपण तीळ भाजून ठेवली होती ती यामध्ये घालूयात। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपण हे मिश्रण पटापट मिक्स करून घेणार आहोत। अगदी काही सेकंदामध्ये हे मिश्रण आपलं बनून तयार होतं। तर इथे या मिश्रणाचा मस्त गोळा बनत आहे। असा गोळा बनला की आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। गॅस मी बंद करते आणि हे मिश्रण आता आपण काढून घेऊया। तर आता इथून पुढची प्रोसेस अगदी आपल्याला पटापट करायची आहे। तर हे मिश्रण थोडंसं पसरवून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। वडी जितकी तुम्हाला पातळ किंवा जाडसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही अगदी पटपट हे लाटून घ्यायचं आहे, नाहीतर मग मिश्रण पटकन घट्ट होतं। तर ही वडी लाटून झाल्यानंतर लगेचच आपण या वड्या कट करून घेणार आहोत। वड्या काढायच्या नाहीत पण कट करून ठेवायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित निघणार नाहीत। तर अशा पद्धतीने गरम असतानाच आपल्याला कट मारायचे आहेत, म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित निघतात। तर या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या करू शकताय। तर या वड्या पूर्णपणे थंड केल्यानंतर काढायच्या नाहीत, तर हलकंसं कोमट असताना याच्या लगेचच वड्या आपण काढून घेणार आहोत। पूर्णपणे थंड झालं मिश्रण तर वड्या चिटकून राहू शकतात। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशा या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी मस्त कुरकुरीत आणि अतिशय पातळ अशा या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अतिशय कुरकुरीत अगदी झटपट होणाऱ्या फक्त 2 साहित्यात बनणाऱ्या या तिळाच्या वड्या जरूर करून पहा। तर आता आपण पुढचा 5वा म्हणजे शेवटचा पदार्थ बघणार आहोत, ते म्हणजे हे तिळाचे लाडू। एक थेंबर सुद्धा तूप न वापरता अगदी मऊसूत तोंडात विरघळणारे छान टिकणारे आणि फक्त 3 साहित्यात बनणारे हे मस्त तिळाचे झटपट लाडू बनवून तयार होतात। यासाठी इथे मी 1 वाटी किंवा वजनाने 100 ग्रॅम हे तीळ घेतलेले। तीळ आपल्याला गावरान घ्यायचे आहेत। याचबरोबर इथे मी 1 वाटी शेंगदाणे किंवा वजनाने 50 ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याचबरोबर इथे मी 2 वाटी गूळ किंवा वजनाने 150 ग्रॅम हा गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला अगदी बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा गूळ वजनाने घ्या किंवा वाटीने घ्या, जेवढं कोरडं मिश्रण आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आता आपल्याला हे शेंगदाणे आणि तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत।
तर इथे सगळ्यात आधी मी तीळ भाजून घेते। तर हे तीळ अगदी 2 मिनिटे मस्त खमंग सुवास येईपर्यंत, छान तडतडायला लागेपर्यंत आणि मस्त फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर अगदी 2 मिनिटांमध्ये हे तीळ अगदी छान खमंग असे भाजून होतात। मस्त तीळ तडतडायला लागलेले आहेत आणि छान फुलून सुद्धा आलेले आहेत। तर आता हे तीळ मी काढून घेते। हे तीळ काढून झाल्यानंतर यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती एक 2 ते 3 मिनिटे आपल्याला मस्त खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे मोठ्या गॅसवरती अजिबात भाजू नका, बाहेरून ते करपले जातील आणि आतून नरम राहतील। तर खमंग खरपूस शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाणे छान भाजलेले आहेत। तर हे मी काढून पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची सालं काढून घेतलेली आहेत। तर तुम्हाला हवं तर याची सालं काढून घ्या, नाही काढून घेतला तरी चालेल। तर हे तीळ सुद्धा मस्त थंड झालेले आहेत। तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे वापरत असलेला गुळ अगदी छान मऊसूद असावा, छान बारीक चिरलेला किंवा खिसलेला असावा। गुळाचे खडे किंवा इथे तुम्ही चिक्कीचा गुळ अजिबात वापरायची गरज नाही आहे। अगदी साधा गुळ वापरून मस्त असे हे लाडू आपले बनवून तयार होतात। तर इथे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे। तर हे मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवताना मिश्रण मध्ये मध्ये चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं मिश्रण छान असं एकसारखं तयार होतं। तर हे मिश्रण अगदी बारीक, रवाळ किंवा हलकंसं दाणेदार तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर इथे हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हलकंसं रवाळ किंवा दाणेदार असं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे, पण अगदी मऊसूद असं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे। तर याचा लाडू जर बनवला तर अगदी सहज वळला जात आहे। तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे। तर आता हे सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते। तर या मिश्रणामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची जायफळ घालू शकताय। तर इथे भाजून घेतलेलं जे तीळ होतं त्यातील 2 चमचे तीळ मी शिल्लक ठेवलं होतं आणि हे तीळ यामध्ये टाकून मी छान मिक्स करून घेते। तर हे भाजलेलं तीळ लाडू खाताना दाताखाली आले की खूप छान असे लागतात। तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेणार आहोत। अगदी सहज सोप्या पद्धतीने हे लाडू आपले बनवून तयार होतात। अगदी परफेक्ट असे एक थेंबर सुद्धा तूप न वापरता फक्त 3च साहित्यात बनवलेले अगदी मऊसूद, तोंडात विरघळणारे, झटपट, खूप सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर असे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत। तर याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी बनवून घेते। अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात। बनवायला खूप सोप्या अशा या 5 रेसिपीज तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।